बऱ्याच कमॉडिटीजच्या किमती घसरत आहेत. प्रेशियस मेटल्स किंवा मौल्यवान धातूंच्या किमती देखील मार्च 2022च्या उच्चांकानंतर नरमल्या आहेत. सोने, चांदी, प्लॅटिनम आणि पलेडियम हे कमॉडिटी ट्रेडिंगमधले मुख्य प्रेशियस मेटल्स आहेत. त्याचबरोबर कॉपरसारख्या इतर धातूंच्या प्राइसेस देखील घसरत आहेत. त्या का घसरत आहेत? मेटल्सचा फ्युचर ट्रेंड कसा असेल आणि मेटल प्राइसेस नेमकं कशामुळे कमी जास्त होत आहेत? सोने हे प्रामुख्याने सेफ इन्व्हेस्टमेंट म्हणून मानले जाते आणि जेव्हा आर्थिक विकास होत नसतो किंवा मंदीच्या दिशेने जात असतो तेव्हा सोन्याची मागणी वाढते आणि त्याच्या किमती देखील. अशा प्रसंगी कॉपर किंवा तांब्याच्या किमती घसरतात कारण त्यांची मागणी कमी होते. कॉपरचा वापर इंडस्ट्रीजमध्ये खूप प्रमाणात केला जातो आणि सोने आणि कॉपरच्या किमती युजली इन्व्हर्सली रिलेटेड असतात. म्हणजे एक वर जात असेल तर दुसऱ्याच्या किमती पडत असतात. पण सध्या दोन्हीच्या किमती पडत आहेत. हे याआधी 2011मध्ये झालेलं, जेव्हा US च्या केंद्रीय बँकेने म्हणजे फेडरल रिझर्व्हने 2008च्या क्रायसिसच्या वेळेला बँकिंग सिस्टमला दिलेला स्टिम्युलस परत काढण्याचे काम सुरू केले. तेव्हा अशी भीती निर्माण झाली की US परत रिसेशनमध्ये जाईल, पण तसे काही झाले नाही. सध्याचे कॉम्प्लिकेशन्स 3 गोष्टींवर अवलंबून आहेत. 1. डॉलर, 2. इन्फ्लेशन आणि 3. चायना. जागतिक पातळीवर सगळ्या मेटल्सच्या किमती डॉलर्समध्ये लिहिलेल्या असतात. US डॉलर अप्रिशिएट होत असल्याने इतर करन्सीज घसरत आहेत. US डॉलर जेव्हा अप्रिशिएट होतो तेव्हा एखाद्या नॉन US बिझनेसला जर ते मेटल्स विकत घ्यायचे असतील तर ते महाग होतात आणि जेव्हा ते महाग होतात तेव्हा बेसिक डिमांड सप्लायच्या लॉजिकने मेटल्सच्या किमती घसरतात. करन्सी मार्केटविषयी मी सुशांत हेडेशी काही आठवड्यांपूर्वी सविस्तर बोललो होतो. त्या एपिसोडमध्ये आपण रुपया घसरल्याने भारतावर काय परिणाम होऊ शकतो यावर डिस्कशन केलं होतं. दुसरं कारण इन्फ्लेशन. सगळीकडे इन्फ्लेशन वाढत आहे आणि सगळ्या सेंट्रल बँक्स इंटरेस्ट रेट्स वाढवत आहेत. जेव्हा इंटरेस्ट रेट्स वाढतात तेव्हा कर्ज घेणं थोडं कठीण होतं. कमॉडिटी मार्केटमध्ये सगळे ट्रेड्स हे कर्जावर अवलंबून असतात. त्यामुळे इंटरेस्ट रेट्स वाढल्याने कमॉडिटी ट्रेडिंग करणं महाग झालेलं आहे. त्याचबरोबर इंडस्ट्रीजना देखील लोन काढून नवीन उत्पादन करणे महाग झालेलं आहे. यामुळे कमॉडिटीजची मागणी कमी झाली आणि म्हणून त्यांच्या किमती देखील. तिसरं कारण चायना. असं म्हणतात की चायनामध्ये सर्दी झाली की कमॉडिटी मार्केट्सना निमोनिया होतो, कारण चायनामध्ये सर्व कमॉडिटीजचा वापर केला जातो. चायनामधल्या कडक लॉकडाऊन्समुळे तिथले इंडस्ट्रियल प्रोडक्शन कमी झालेले आहे आणि म्हणून कमॉडिटीजच्या मागणी आणि किमती देखील कमी झालेल्या आहेत. आपण काही प्रेशियस मेटल्स विषयी जाणून घेऊयात. गोल्ड प्राइसेस एप्रिलपासून घसरत आहेत. आधी म्हटल्याप्रमाणे ते तिन्ही कारणे सोन्याच्या किमती घसरण्यामागे देखील आहेत. सोन्यावरून आता चांदीकडे वळूयात. चांदीच्या टोटल मागणीच्या अर्ध्याहून अधिक वापर हा इंडस्ट्रीजमध्ये केला जातो. त्यामुळे जागतिक पातळीवर इंडस्ट्रियल प्रोडक्शन किंवा औद्योगिक उत्पन्न कमी झालं तर चांदीच्या किमती घसरू शकतात. चायनाचे पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स किंवा PMI हा फेब्रुवारी 2020पेक्षा कमी आहे आणि US तो जून 2022मध्ये घसरलेला आहे. PMIमुळे बिझनेस सेंटिमेंट्स कळतात. हा इंडेक्स मोठमोठ्या कंपनीजमध्ये सर्वे करून काढला जातो. US आणि चायनामधल्या उद्योगांमध्ये चांदीचा वापर सर्वाधिक होतो. त्यामुळे या दोन्ही देशांचे औद्योगिक उत्पन्न कमी झाले की लगेच चांदीच्या मागणीवर इम्पॅक्ट दिसतो. चांदीचा वापर इन्व्हेस्टमेंट म्हणूनही केला जातो, पण सध्या चांदीमध्ये इन्व्हेस्टमेंट्स कमी होत आहेत. नेक्स्ट इज पलेडियम अँड प्लॅटिनम. पलेडियम आणि प्लॅटिनम हे कार्समध्ये खूप प्रमाणात वापरले जातात. रशियावरील सँक्शन्सनंतर व्यवस्थित सप्लाय होईल की नाही या चिंतेमध्ये पलेडियमच्या किमती मार्चच्या सुरुवातीला $3,430 प्रति ट्रॉय औंसच्या सर्वकालीन उच्चांकावर पोचल्या. पण त्यानंतर त्या कमी झाल्या कारण रशियामधून पलेडियमचा सप्लाय नीट होत गेला. रशियन कंपनी नॉर्लिस्ट निकेल पलेडियमचा जगातील सर्वाधिक मोठा उत्पादक आहे. युक्रेनकडून वायरिंग हार्नेसचा पुरवठा होत नसल्याने युरोपियन कार निर्मात्यांनी उत्पादन कमी केले आहे. त्याचबरोबर सेमीकंडक्टर्स किंवा कम्प्युटर चिप्सचा शॉर्टेजने अजूनही कार कंपनीजना हैराण केलेले आहे.
या दोन्ही कारणांमुळे कार्सचे उत्पादन कमी झाले आहे आणि त्यामुळे पॅलेडियम आणि प्लॅटिनमची मागणी देखील कमी झाली आहे. पुढील काही काळ हा कमॉडिटी मार्केट्समध्ये फार व्हॉलेटाईल असणार आहे. रिसेशन किंवा मंदी आली तर कमॉडिटी प्राइसेस अजून घसरतील. कदाचित सोन्याच्या किमती काही काळाने वाढू शकतात, पण हे फार ठामपणे कोणीही सांगू शकत नाही. तुम्ही हा एपिसोड स्पॉटिफाय, इकॉन गली वेबसाईट आणि लीडिंग पॉडकास्ट ॲप्सवर ऐकू शकता. मी दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवार नवीन एपिसोड्स घेऊन येतो. तुमचा फीडबॅक आणि सजेशन्स शो नोट्समध्ये दिलेल्या माझ्या ब्लॉग, लिंक्डइन किंवा ट्विटर अकाउंट्सवरून मला नक्की कळवा.